नमस्कार भावांनो, बहिणींनो. आज शनिवार. आता 1 मेच्या अगोदरपासून मुलांना सुट्ट्या लागल्यात. मग त्याच्यामुळं थोडंसं उशिरा उठणं, उशिरा स्वयंपाक. पण आज जरा जास्तच उशीर झाला. अगोदर घरातले कामं करून घेतले, नंतर स्वयंपाकाला लागले. आता दुपारच्या जेवणाला सकाळी नाश्ता करून दिला पोळ्यांचा. हे गेले तेव्हा सगळ्यांनी नाश्ता केला, दोन्ही मुलांनी, मी, ह्यांनी. मग आता दुपारच्या जेवणाला सांगितलं म्हणे वांग्याची भाजी कर, म्हणून वांग्याची भाजी करते आहे. लाल वांग करायचं आहे, लाल या कच्च्या मसाल्यात. नाही तसं मसाला पण वांग आवडतं, पण मग मुलीची तब्येत बरी नाही, त्याच्यामुळे मग ते म्हटले नाही ना साधंच वांग कर म्हणे लाल. तर मग साधं वांग करते लाल. मुलीला आवडतं कच्चा मसाल्यात. तर थोडीशी शेंगदाण्याचं कूट आणि कच्चा मसाला, त्याच्यामध्ये वांगे, आलू वांगे सांगितले होते मुलींनी, पण म्हटलं नको, त्यांना आवडत नाहीत, म्हटलं वांग्याचीच करते, म्हणून वांग्याची भाजी करते आहे. काल रात्री उशिरा घरी आलो, बाहेर गेलो होतो पौर्णिमेनिमित्त, त्याच्यामुळे घरी यायला उशीर झाला. मग सकाळी उठायला पण उशीर झाला. मग म्हणे मला जायचं आहे 9 वाजता, म्हणजे पोहे कर. मग त्यांना नाश्त्याला पोहे वगैरे करून दिले. मुलांनी पण खाल्ले, मुलींनी, मुलांनी, मी पण खाल्लेत. मग त्याच्यानंतर मग काम आवरलं घरातलं आणि नंतर स्वयंपाक करायला लागले. बघू शकता आता वांगे वगैरे कापून ठेवले, भात टाकलाय, मुलीला भात आवडतो. वांगे वगैरे कापून ठेवले, भाजी टाकायची बस. आणि यांच्याबरोबर पोळ्या करायच्या. उशीरच झाला स्वयंपाकाला, कारण मुलांना शाळेला सुट्ट्या आहेत, त्याच्यामुळे उशिरा उठणं, सगळं काही उशिरा. शाळा असली की माझा स्वयंपाक सकाळीच 7:30-8 वाजेपर्यंत होऊन जातो, नाहीतर एवढा उशीर होत नाही जेवणाला पण आणि स्वयंपाकाला पण. आज थोडा उशीरच झाला. आता येतील थोड्या वेळाने, 12 वाजता म्हटले येतो म्हणून, पण मग काय माहिती कधी येतात. 12 तर वाजलेच म्हणा, 12 वाजेपर्यंत येणार होते म्हणले. येतील थोड्या वेळाने, अर्धा 1 घंटा लागेल म्हणे. 11:15ला फोन केला होता मी, तर मग तेव्हा म्हणले येतो म्हणे मी थोड्या वेळाने, पण 12 वाजेपर्यंत. म्हणलं ठीक आहे, तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते, या तुम्ही. त्यांनी सांगितले वांग्याची भाजी वगैरे कर म्हणे लाल. म्हणलं ठीक आहे, करते. पुन्हा दुपारच्या जेवणाला वांग्याची भाजी, भात आणि चपात्या. चला मग भेटू नेक्स्ट टाईम. बाय.